त्यांचा पूर्णपणे फिरकवण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटीच्या आणि बॉलचा काहीच संपर्क न असतानाही रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. स्वतःवरतीच थोडीशी नाराज. दुसरा चेंडू, पुन्हा तोच प्रयत्न आणि आता मात्र एक चोरटी धाव आणण्यामध्ये यश. काहीतरी करून क्लिअर. प्रयत्न मात्र चांगले होते, पण दुसरं षटक चालू आहे अक्षय मोरे यांचं. यष्टीरक्षक मात्र पूर्णपणे त्यांना सामोरे जाण्यासाठी खूप सारा प्रयत्न. यष्टीरक्षक मात्र काहीच योगदान देण्यासाठी तयार नाही. धाव संख्या 9. हा चेंडू 9 धावा, शेवटचा चेंडू विरकावून दिलाय. यष्टीरक्षकच्या आठच्या बाजूला धाव संख्या मिळत आहे 1. दोन चेंडू शिल्लक आहेत, 22 धावा झाल्या आहेत. आणि हा चेंडू ओव्हर पद्धतीचा आणि धावल्यात करण. एक धाव मिळते आहे आणि एकावर भरा लागते. पाहूया करण जिंकतात की अक्षय. आणि हा चेंडू फुल टॉस पद्धतीचा, तोही मिस झाला. एक धाव तर मिळते आहे. पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावले. पुढील चेंडू अक्षय मोरे यांचा. अंकित साळसकर पुन्हा चेंडूवरती आणि झेलबाद झालाय. झाडाला नाही लागलाय, पंचांनी पाहिलंय. चेंडू अक्षय मोरे यांचा पुढील चेंडू उलटा चेंडू होता, पण याआधी अंकित साळसकरनी अक्षय मोरे यांना 2 फटके मारले, जेणे त्यांना 4 धावा मिळाल्या. त्यातून धाव संख्या झाली आहे